Good morning, everybody. Hello, friends. So today we are going to discuss with the syllabus as well as first topic of SY BSc Zoology. Myself is Dr. Arun Gulvi. So in revised syllabus from academic year 2020 and 21, the University Savitribai Phule Pune University, the restructured syllabus of zoology, it consists of these 4 theory papers and 2 practical papers. So the first paper is animal diversity and second paper is applied zoology. In first semester, animal diversity third and zoo 232 applied zoology first and zoology practical paper. So these are for first semester 1, 3 and this fifth. Animal diversity third, this is paper first. What is paper second? In semester first, applied zoology first and practical zoo 233 zoology practical paper. And in second semester, we have to learn about animal diversity 4, applied zoology second and zoo 243 zoology practical paper. So in whole of the academic year 2020 and 21, we have to learn these 6 papers, 4 from theory papers and 2 from practical papers. Okay. Now we will start here applied zoology first. Next slide. Yes. See. We will see about the syllabus. सिलेबसचा आपण थोडासा अभ्यास करूया त्या ठिकाणी. तर ह्या ॲग्रिकल्चरल पेस्ट बॅकची स्लाइड बस म्हटलं तिथे वर सिलेबस. ॲग्रिकल्चर अप्लाइड झुलॉजी फर्स्ट. अप्लाइड झुलॉजी फर्स्ट मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय? 2 टॉपिक्स मेन आहे, सेरिकल्चर अँड ॲग्रिकल्चरल पेस्ट अँड देअर कंट्रोल. हे 2 मेजर टॉपिक आपल्याला शिकायचे. सेरिकल्चर हा it is for 16 lecture and agricultural pest and their control it is for 14 lecture. Okay. आता सेरिकल्चरचं सिलेबस काय काय त्याच्यावर आपण उजळणी करूया. बरोबर. पहिलं आहे अॅन इंट्रोडक्शन टू सेरिकल्चर. म्हणजे सेरिकल्चरचं इंट्रोडक्शन आपण पाहणार. रेशीम प्रकल्प. त्याच्यामध्ये काय डिफरंट टाइप्स ऑफ सिल्क मॉथ अँड देअर डिस्ट्रीब्युशन. वेगवेगळ्या प्रकारचे सिल्क मॉथ कोणते आणि त्याचे डिस्ट्रीब्युशन कुठे झालेले आहे. नंतर व्हरायटीज ऑफ सिल्क प्रोड्युस्ड इन इंडिया. इंडियामध्ये 4 प्रकारचं सिल्क तयार केलं जातं. पहिलं आहे मलबेरी, सेकंड वन टसर, थर्ड वन इरी अँड फोर्थ वन इज मुगा सिल्क वर. ओके. हे झालं 1.1चा पहिला टॉपिक. सेकंड काय आहे? एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी अँड लाईफ सायकल ऑफ बॉम्बॅक्स मोरी. बॉम्बॅक्स मोरी म्हणजेच मलबेरी सिल्कवर. मलबेरी सिल्कवरचं आपल्याला काय शिकायचं? एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आणि लाईफ सायकल शिकायची. एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आणि लाईफ सायकल. नंतर पुढचा पॉइंट आहे कल्टिवेशन ऑफ मलबेरी. आपल्याकडे ते कोश आहेत ना, माहिती आहे तुला? कोश आहेत तिथे, कोश ते आहे. कल्टिवेशन ऑफ मलबेरी. कल्टिवेशन ऑफ मलबेरी. मलबेरी कल्टिवेशन मध्ये आता पहा या ठिकाणी मलबेरी सिल्कवर्मला फूड म्हणून जे लागतं, द फीडिंग प्लांट ऑफ दिस सिल्कवर्म इज मलबेरी प्लांट. इन मराठी इट इज कॉल्ड एज तुती. तुतीच्या झाडावर उपजीविका करतो तो मलबेरी. मग त्याचं कल्टिवेशन कसं करायचं? हाऊ द प्लांट इट इज प्रोपॉगेटेड अँड व्हॉट आर द मेथड ऑफ कल्टिवेशन, दॅट कम्स अंडर दिस वन कल्टिवेशन ऑफ मलबेरी. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट शिकायचा व्हरायटीज ऑफ कल्टिवेशन. नंतर रेन फेड अँड इरिगेटेड मलबेरी कल्टिवेशन. रेन फेड अँड इरिगेटेड मलबेरी कल्टिवेशन मीन्स द प्लांट्स विच ग्रोज ऑन ओनली रेन. ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतोय त्याला रेनफेड, आणि जिथे पाऊस कमी पडतोय आपल्याला पाणी द्यावं लागतं त्याला म्हटलं जातं इरिगेटेड. रेनफेड अँड इरिगेटेड मलबेरी कल्टिवेशन. त्याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला? त्या दोन्ही प्रकारच्या मलबेरींसाठी फर्टिलायझर शेड्यूल. कोणत्या प्रकारची खतं, व्हॉट टाइप्स ऑफ फर्टिलायझर इट रिक्वायर्स. प्रूनिंग मेथड्स. प्रूनिंग म्हणजे त्याची छाटणी कशी केली जाते त्याला प्रूनिंग म्हटलं जातं. आणि लीफ यील्ड. मग नेक्स्ट स्लाइड पाहूया आपण.
लीफ येईल त्याच्यापासून जो पाला त्या सिल्कवर्मला आपण देणार ती लीफ, तर हा 1.3 चा भाग झाला. आता पुढच्या स्लाइड मध्ये पाहूया आपण. खालचं दाबाचं एरो, अलग द्या, हे वर घ्यायला हे खाली घ्यायला. पहा आता पुढे आपण पाहणार आहोत हार्वेस्टिंग ऑफ मलबेरी. त्याचा 1.3 पाहिला. 1.4 मध्ये काय हार्वेस्टिंग म्हणजे कापणी करणे. त्या मलबेरीची झाडे एकदा तयार झाली की त्याची छाटणी कशी करायची, त्याच्या पद्धती, त्याच्यावर फुल क्वेश्चन राहतो, शॉर्ट नोट राहतो. नंतर सिल्कवर्म रेअरिंग. ऍक्च्युअली जो सिल्क वर्म असतो, डबीमध्ये लार्वा आहे बघा आपल्या, सिल्कवर्म असतो, तो सिल्कवर्म त्याची रेअरिंग कशी करायचं, त्याचं पालन कसं करायचं, कोणकोणत्या व्हरायटीज असतात, त्याच्यासाठी रेअरिंग हाऊस कसं असतं, रेअरिंग टेक्निक्स कसे असतात त्याचे, ते पाहायचं आपल्याला. आणि त्याच्यासाठी पुढे मग शेवटचा पॉईंट आहे इम्पॉर्टंट डिसीजेस अँड पेस्ट. कोणकोणत्या प्रकारचे पेस्ट, कोणकोणत्या प्रकारचे डिसीजेस त्याच्यामध्ये आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. तो 1.5 झाला. म्हणजे 1.4 मध्ये हार्वेस्टिंग ऑफ मलबेरी, 1.5 मध्ये सिल्कवर्म रेअरिंग. आणि पुढची जी स्लाइड आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की प्रिपरेशन ऑफ ककून्स फॉर मार्केटिंग. आता मी तुम्हाला सांगितलं की सिल्कवर्म हा ककून तयार करतो, ककून कोश तयार करतो. हे माझ्या हातात तुम्हाला या ठिकाणी कोश दिसतात, बरोबर. ह्या कोशापासून धागा तयार असतो, 10 धागा तयार करतो. इथे तुम्हाला नॅचरल मध्ये केलेली काही दिसते ना, कोश दिसतात, ते पहा. ह्याच्यापासून तो वर, याच्यामध्ये प्युपा असतो आणि ऍक्च्युअली जो तयार करतो तिथे गोष्ट ते पत्ती इकडून ते झाड बसलं. ऍक्च्युअली जो तयार करतो ते झाड पण आहे, जे तयार करतो हा कोश आहे पाहिजे. मग हा कोश मलबेरी तुती नावाच्या झाडाचा पाला खाऊन तो वर्म तयार करतो, त्याला सिल्क वर्म असं म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही. हा कोश आहे, या ठिकाणी तुम्हाला तो कोश दिसतोय. तर मग त्याचं एकदा हा इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज ककून. सी आता हे एक आमचा विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट तयार केलेले आहे. सपोज दिस इज ए मलबेरी प्लांट अँड ऑन दॅट मलबेरी प्लांट द लार्वा फीड ऑन. नॅचरल मध्ये जर पाहिले तुम्ही निसर्गात तर अशा प्रकारची झाडं असतं. ते हे डमी, इट इज नॉट प्रूवन. आणि त्याच्यावर ते कोश असे तो वर्म तयार करतो, सिल्क वर्म असं म्हटलं जातं त्याला. तर दीज आर द ककून्स, दीज आर द ककून्स. प्रिपरेशन ऑफ ककून्स फॉर मार्केटिंग. म्हणजे एकदा असे ककून तयार केले की त्याचं मार्केटिंगसाठी कसं तयार करतं. नंतर पोस्ट हार्वेस्टिंग प्रोसेस ऑफ कोकून. म्हणजे काय, पोस्ट हार्वेस्टिंग प्रोसेस ऑफ कोकून्स मध्ये तुम्हाला एकदा हे ककून तयार झाले की नंतर त्या ककूनच्या पासून एक सिंगल थ्रेड तयार होतो. पहा तुम्ही जर असं गरम पाण्यात त्याला टाकलं. ऍक्च्युअली याचा शोध कसा लागला माहितीये का, चायनामध्ये एक राजा आणि राणी ज्यावेळेस तुतीच्या गार्डन मध्ये फिरायला गेली, ते चहा पित होते, म्हणजे हॉट कप ऑफ टी, त्याच्यामध्ये तो ककून फेल्ट झाला. ज्यावेळी त्यांनी बाहेर काढायचा त्यांनी प्रयत्न केला, तो ककून बाहेर काढायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना असं आढळलं की त्याच्यापासून एक कंटिन्यू सिल्क थ्रेड तयार होतो. हे पाहिजे, हे सिल्की म्हणजे असा थ्रेड, ह्या थ्रेड पासून असा एक थ्रेड असतो, तो थ्रेड तो लार्वा तयार करतो. पहा, आणि तो लार्वा काय करतो, अशा प्रकारचं थ्रेड ऑलरेडी त्यांनी विणलेला असतो. दोऱ्याची गुंडी कशी असते, दोऱ्याची गुंडी, ती दोऱ्याची गुंडी दोरा जसा काढतो तसा हा सिंगल थ्रेड ह्याच्यापासून निघतो. पहा, याला पोस्ट हार्वेस्टिंग मेथड. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय लागणार आहे, मलबेरीची गार्डन लागणार आहे, प्लांट लागणार आहेत, असे पाक तयार करावे लागणार आहे. तिचा पाला काढायचा, तो पाला त्या लार्वांना खायला द्यायचा. एकदा त्यांनी खाल्लं का ते लार्वे मोठाले होतात, मोठे झाले की ते अशा प्रकारचे कोकून तयार करतात, अशा प्रकारचे कोकून तयार करतात. दिसते सगळ्यांना तुम्हाला, हे पहा कोकून. हे ककून एकदा तयार झाले की ह्या ककून पासून पोस्ट हार्वेस्टिंग, हार्वेस्टिंग म्हणजे कापणी करणे, गोळा करणे ते ककून. आणि पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे काय, त्या मशीनवर नेल्यानंतर त्याच्यापासून असा सिंगल थ्रेड तयार होतो. जवळपास 400-500 मीटर, जशी त्याची साईज असेल त्या साईजनुसार भरपूर मोठा धागा त्या ठिकाणी तयार होतो. 400-500 मीटर पर्यंत युनिफॉर्म सिल्क थ्रेड असतो, अगदी एकसारखा. ते लक्षात. मग ह्या सिल्क थ्रेड पासून असे थ्रेड तयार केले जातात आणि त्याच्यापासून मग सिल्कचं क्लॉथ तयार केलं जातं. मग त्या पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे स्टिपलिंग, सॉर्टिंग, स्टोरेज, डिफ्लॉसिंग, रेलिंग कसं केलं जातं. रेलिंग म्हणजे काय नाही. आणि शेवटचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे,
बायोटेक्नॉलॉजिकल अँड बायोमेडिकल ऍप्लिकेशन ऑफ सिल्कवर्म. म्हणजे ह्या सिल्कवर्मचे ऍप्लिकेशन काय आहेत, बायोटेक्नॉलॉजिकल काय आहेत, बायोमेडिकल ऍप्लिकेशन काय आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी शिकायचे. पहा, शेवटचा पॉईंट आहे बायोटेक्नॉलॉजिकल अँड बायोमेडिकल ऍप्लिकेशन ऑफ सिल्कवर्म. तर एवढा भाग हा सेरिकल्चरचा झाला. म्हणजे हे आपण जे काही 3 स्लाइड या ठिकाणी पाहिल्या, बरोबर. आता आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे ऍग्रिकल्चरल पेस्ट अँड देअर कंट्रोल. आता ऍग्रिकल्चरल पेस्ट अँड देअर कंट्रोल मध्ये आपल्याला काय काय शिकायचे पहा. 2.1 पहा, त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता ऍग्रिकल्चरल पेस्ट अँड देअर कंट्रोल म्हणजे काय, आणि इंट्रोडक्शन टू ऍग्रिकल्चरल पेस्ट म्हणजे काय. जे शेतात पिकं असतात त्या पिकांवर कशा प्रकारची कीड येते त्याला पेस्ट असं म्हटलं जातं. मेजॉरिटी ऑफ द ऍग्रिकल्चरल क्रॉप they are infested by large number of pests, okay, and that are called as agricultural pest. त्याचे प्रकार किती ते पाहणार आहोत. आणि नंतर पहा दुसरा पॉईंट त्याच्यात 2.2 आहे ऍक्च्युली, मेजर इन्सेक्ट पेस्ट ऑफ ऍग्रिकल्चरल इम्पॉर्टन्स. दिसतंय ना बरोबर, मेजर इन्सेक्ट पेस्ट ऑफ ऍग्रिकल्चरल इम्पॉर्टन्स. म्हणजे ऍग्रिकल्चरल जी काही शेतामधली पिकं असतात त्यांच्यावर कोणकोणत्या प्रकारची कीड असते, बरोबर. आता पहा, जवार स्टेम बोरर ज्वारीवर असतो, रेड कॉटन बग हा कपाशीवर असतो, ब्रिंजल फ्रूट बोरर हा वांग्यावर असतो, मँगो स्टेम बोरर हा आंब्यावर असतो, ब्लिस्टर बीटल हा बाजरीवर असतो, ऑर्नामेंटल प्लांट्सवर असतो, आणि राईस विविल आणि पल्स बीटल हे जे आपण स्टोअर करतो ना धान्य, त्या धान्यांवर असतो, आणि शेवटला टीक हा जनावरांवर असतो. म्हणजे हे सगळे पेस्ट आपल्याला शिकायचे कशाच्या सानिध्याने, मार्क्स ऑफ आयडेंटिफिकेशन, त्याला ओळखायचं कसं, लाईफ सायकल त्याचा जीवनक्रम, लाईफ सायकल काय, नेचर ऑफ डॅमेज म्हणजे त्याने पिकाला कोणत्या प्रकारची हानी होते, नेचर ऑफ डॅमेज, आणि कंट्रोल मेजर. एकदा तो पिकाला लागला की त्याचं कंट्रोल कसं करायचं त्याला कंट्रोल मेजर असं म्हटलं जातं. तर हा 2.2 हे जे काय जवार स्टेम, रेड कॉटन, ब्रिंजल फ्रूट बोरर, मँगो स्टेम बोरर, ब्लिस्टर बीटल, राईस विल, हे जे तुम्हाला दिसतंय समोरच्या स्क्रीनवर, ह्या सगळ्यांवर कुठल्या तरी 2 याच्यावर काय विचारलं जातं, फुल क्वेश्चन विचारला जातो. काय, डिस्क्राईब फॉलोइंग पेस्ट विथ द हेल्प ऑफ मार्क्स ऑफ आयडेंटिफिकेशन, नेचर ऑफ डॅमेज अँड कंट्रोल मेजर. शक्यतो लाईफ सायकल नाही विचारली जात, मार्क्स ऑफ आयडेंटिफिकेशन, नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर. मग कुठले 2 विचारतील तुम्हाला, जवार स्टेम बोरर विचारतील, ब्रिंजल फ्रूट बोरर विचारतील, किंवा मँगो स्टेम बरोबर तुम्हाला रेड कॉटन बग विचारतील, किंवा जवार स्टेम बरोबर तुम्हाला राईस विल विचारतील, किंवा टीक बरोबर ब्लिस्टर बीटल विचारतील, कुठलाही विचारतील. तर अशा प्रकारचा हा भाग आहे 2.1. आता पहा तुम्हाला समोर 2.3 दिसतोय त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. आता ह्या 2.3 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नॉन इन्सेक्ट पेस्ट, आता आपण अगोदरचं जे पाहिलेले अगोदरचं ते झाले इन्सेक्ट पेस्ट. हे म्हणजे कीटक असतात, कीटकांना माहिती तुम्हाला 3 पायाच्या जोड्या असतात, 6 पाय असतात, त्याच्यापेक्षा मोठी साईज वगैरे असली तर त्याला नॉन इन्सेक्ट म्हणतात. पहा बरेचसे असे पेस्ट आहेत, उदाहरणार्थ उंदीर, रॅट, क्रॅब खेकडा, स्नेल गोगलगाय, स्क्विरल खरुताई, बरोबर आहे की नाही. हे सुद्धा पिकांना उपद्रवी आहेत. रॅट काय करतो, ऊसाच्या शेतामध्ये जातो, बिळ पाडतो, डॅमेज करतो शेत, किंवा आपण जे काही घरी स्टोअर केलेले धान्य असेल, शेंगा असतील भुईमुगाच्या, यांना डॅमेज करतो. आले लक्षात. हे डॅमेज जे आहे हे डॅमेज हे शेवटी क्रॉपच आहेत ना, आपण साठवलेली धान्य, त्याला नॉन इन्सेक्ट पेस्ट रॅट, क्रॅब. जर पॅडी फील्ड पाहिलं तुम्ही, तांदळाचं भात पीक, तर त्याला हा क्रॅब डॉकराईट होतो. स्नेल, वेगवेगळ्या प्रकारचे जर भाजीपाला असेल, भाजीपाला त्या भाज्यांवर स्नेल ती पानं खातात. स्क्विरल सुद्धा बऱ्याच ऑर्नामेंटल प्लांट्सला त्रास देते, किंवा नारळ माहिती तुम्हाला, नारळामध्ये वर जाऊन कवळे नारळ खाते. उंदीर सुद्धा नारळ कवळे डॅमेज करतो. हे नॉन इन्सेक्ट पेस्टचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा, याच्या सुद्धा शॉर्ट नोट ठेवली जाते. 2.4 पेस्ट रेड याच्यामध्ये पेस्ट कंट्रोल प्रॅक्टिसेस. आता हे पेस्टचा अभ्यास केल्यानंतर त्याचं हाऊ टू कंट्रोल द पेस्ट, त्याचं कंट्रोल कसं करायचं. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे कल्चरल, दुसरा आहे फिजिकल, तिसरा मेकॅनिकल, चौथा केमिकल, 5वा बायोलॉजिकल, फेरोमोनल, ॲक्टोसाइडल आणि IPM. हे रेड कलर सांगतो एवढं पहा. याच्यामधला कुठलाही एक पेज शॉर्ट नोटला विचारला जाऊ शकतो, किंवा त्याच्यामधले शॉर्ट पार्ट तुम्हाला शॉर्ट नोटला विचारले जातात. आणि पुढे प्लांट प्रोटेक्शन अप्लायन्सेस. आता प्लांट प्रोटेक्शन अप्लायन्सेस जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला
नॅपसॅक स्प्रेअर, खांद्यावर जो पंप आहे ना, पंप टाकून शेतकरी आहे आपल्याकडे ते वर माझ्या लॅबमध्ये अवेलेबल आहे, तर त्याला नॅपसॅक स्प्रेअर असं म्हटलं जातं. किंवा मग काही तुम्हाला शोल्डरवर जर एखादी पावडर डस्ट करायची असेल तर त्याला एक पंप मिळतो, त्याला शोल्डर टॅप रोटरी डस्टर म्हणतात. उंदराच्या बिळामध्ये जर तुम्हाला एखादा गॅस सोडायचा असेल तर त्याला सायनो गॅस पंप असं म्हटलं जातं. तर हे वेगवेगळे तुम्हाला प्लांट प्रोटेक्शन अप्लायन्सेस पैकी कुठला तरी एक अप्लायन्सेस आहे, तो एक अप्लायन्सेस आपल्याला कशाला विचारला जातो, शॉर्ट नोटला विचारला जातो. ते लक्षात. तर आपल्याला हे 2 टॉपिक पाहिजेत पहा, मेजर पहा. पहिला एक सेरिकल्चर आणि दुसरा काय ऍग्रिकल्चरल पेस्ट अँड देअर कंट्रोल. तर सेरिकल्चरचा सिलेबस पाहिला आपण, ऍग्रिकल्चरल अँड देअर पेस्टला आपण आज सुरुवात करणार आहोत. पहिला 2 नंबरचा टॉपिक, बरोबर. ऍग्रिकल्चरल पेस्टचा सिलेबस पाहिला. काय त्या सिलेबसमध्ये पहा 2.1 अँड इंट्रोडक्शन टू ऍग्रिकल्चरल पेस्ट अँड टाइप्स ऑफ पेस्ट, बरोबर. तर तो टॉपिक आपण सुरुवात करणार आहोत, अँड इंट्रोडक्शन टू ऍग्रिकल्चरल पेस्ट अँड टाइप्स ऑफ पेस्ट. Before that, we will study what is meant by applied zoology. Applied zoology म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत. The applied zoology, what is applied? Applied means what is applicable. To whom it is applicable? To human, man and his belongings. म्हणजे माणूस आणि त्याच्यासाठी जे जे काही ऍप्लिकेबल आहे, गरजेचं आहे, फायदेशीर प्राणी आहे, त्यांना अप्लाइड म्हटलं जातं. उदाहरणार्थ यू टेक हनी बी, यू टेक सिल्क वर्म. आता पहा रेशीम सिल्क वर्म पासून आपल्याला अशा प्रकारचं रेशीम मिळतं, बरोबर आहे की नाही. हे अशा प्रकारचे रेशीम मिळतं. मग हे जे रेशीम आहे हे कोणापासून मिळतं? सिल्क वर्म आपल्याकडे आता याच्यात नाही, हा वेगळा आहे, प्रॉक्ची अशी डबी दुसरी एक. तर सिल्क वर्म म्हटलं अशी डबी, त्याच्यापासून तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी किंवा नेटवर जरी टाकलं तुम्हाला तर भरपूर सिल्क वर्म मिळतील. आपल्याकडे सुद्धा याच्यात आहे पॉवर पॉईंटवर, मी तुम्हाला दाखवलं नंतर. तर दॅट इज अप्लाइड झुओलॉजी. इट इज द ब्रांच ऑफ झुओलॉजी दॅट डील्स विथ द ऍप्लिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. आता इथे ॲनिमल्सच घेऊया, अँड प्लांट्स फॉर द वेलबिंग, फॉर द वेलबिंग ऑफ ह्युमन. आता या ठिकाणी बघा तुम्हाला ह्या डबीमध्ये जवळून जर पाहिलं तुम्ही तर हा जो लार्वा दिसतो ना, हा सिल्कवर्मचा लार्वा आहे पहा. आणि हा लार्वा काय करतो? हा लार्वा या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल, हे पहा, या ठिकाणी काय करतो? तो कोश तयार करतो. हा मरलेला आहे अर्थात. तर हा कोश तयार करतो हा लार्वा. इथे पण दुसरी पण डबी आहे आपल्याकडे, ह्याच्यात जरा मोठ्या साईजचा लार्वा तुम्हाला दिसेल असं, आहे का? हा लार्वा आहे. तर हा कोश तयार करतो, याला सिल्कवर्म लार्वा असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कट दिसेल, उलटा पडलेला आहे तो. दिस इज द सिल्कवर्म लार्वा. कोकून मी तुम्हाला आत्ता दाखवलेली आहे. हा नेचरमध्ये सापडतो आपल्याला. हा कोकून जो आहे ना, निसर्गामध्ये बोरीची जी झाडं वगैरे त्याला तुम्हाला हा पाहायला मिळतो. किंवा हा मलबेरीची तुतीची जी प्लॅन्ट आहे ना, तुती, ह्या मलबेरी प्लॅन्टपासून तुम्हाला असा हा कोकून मिळतो. तरी असे कोकून असतात, आणि ह्या कोकूनपासून मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असे सिल्क थ्रेड. आता हे जर थोडंसं खराब झालेलं आहे, आणि सिल्क आहे. असे सिल्क चांगल्या प्रकारे असतात. हे थोडं असं नसतं, याच्यापेक्षा फार मऊ सुव्यवस्थित ठेवलेलं असतं. पण दिस वन इज द सिल्क थ्रेड, हे ते लक्षात. तर ते झालं तुम्हाला सेरिकल्चरच्या बाबतीत. तर इथे आपल्याला काय पाहतो? वी आर स्टडिंग अबाउट द अप्लाइड झुओलॉजी. व्हॉट इज मीन बाय अप्लाइड झुओलॉजी? अप्लाइड झुओलॉजी काय? तर ते अप्लाइड झुओलॉजी, इट इज द ब्रांच ऑफ झुओलॉजी दॅट डील्स विथ स्टडी ऑफ ऍप्लिकेशन ऑफ ॲनिमल्स फॉर द वेलबिंग ऑफ ह्युमन. ह्युमनच्या वेलबिंगसाठी ह्या ॲनिमलचं काय काय ऍप्लिकेशन आहे, काय अप्लाइड नॉलेज आहे, त्याचा फायदा आपण या ठिकाणी अप्लाइड झुओलॉजी असं म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये आपण आता ह्या सेमेस्टरला 2 शिकणार आहोत. कोणतं? ऍग्रिकल्चरल पेस्ट अँड देअर कंट्रोल आणि सेरिकल्चर. आता ऍग्रिकल्चरल पेस्ट अँड देअर कंट्रोलमध्ये पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू ऍग्रिकल्चरल पेस्ट. आता मी पहिलं तुम्हाला विचारतो, व्हॉट इज मीन बाय पेस्ट? पेस्ट म्हणजे काय? दाताला घासायची पेस्ट का? सकाळी आपण लावतो ती नाही, दॅट इज PAST. किंवा बऱ्याच प्रकारचे पेस्ट सुद्धा आपण वापरतो. पेस्ट PAST, उपद्रवी कीटक. पिकांना हानिकारक, मनुष्याला हानिकारक, जनावरांना हानिकारक असणारे उपद्रवी घटक,
त्याला म्हटलं जातं पेस्ट. पहा, एनी ऑर्गॅनिझम हुज पॉप्युलेशन इन्क्रीजेस टू सच एक्सटेंट दॅट इट कॉजेस इकॉनॉमिक लॉस टू क्रॉप अँड हेल्थ हॅझार्ड टू मॅन अँड हिज लाईव्हस्टॉक. कोणाकोणाला त्रास करतं ते? क्रॉप, मॅन अँड लाईव्हस्टॉक. म्हणजे पिकांवर जर आलं ती कीड तर पिकांना हानिकारक असतं, इकॉनॉमिक लॉस होतो आपला. कांदा बटाट्याच्या पिकावर फार कीड पडली, 10 गुणी का 100 गुणी जर कांदे निघायचे असतील तर ती तुमचे 80 गुणी निघली. 200 गुणी बटाटे निघायचे असतील तर ते तुमचे 150 निघाले. हा काय झाला? लॉस झाला, इकॉनॉमिक लॉस. जेवढे पेस्ट जास्त तेवढे ते पिकाचे उत्पन्न कमी निघणार. सो इकॉनॉमिक लॉस टू द क्रॉप्स, डॅमेज टू द क्रॉप्स अँड हजार्ड टू मॅन. हजार म्हणजे उपद्रव, त्रास. आपल्याला पहा, आता माणसाला कसा त्रास होणार? तुम्ही आपण काय करतो? वी आर इटिंग सॅलड्स, बरोबर? काकडी खातो, टोमॅटो खातो, वांगी खातो, भाजी म्हणून बटाटे खातो. तुम्ही पहा, ही काकडी असेल, भेंडी असेल, वांगी असेल, ह्यांच्यावर भरपूर पेस्टिसाइड फवारले जातात, भरपूर. आणि ते पेस्टिसाइड जर काकडीत गेले तर काकडीमधून अल्टिमेटली आपल्या शरीरात पण जातात. आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते पेस्टिसाइड आपल्याला घातक राहणार आहे, बरोबर नाही? किंवा आपल्यावर सुद्धा बरीच पेस्ट असतात. डास आपल्याला चावतो, डेकून आपल्याला चावतो. हे पेस्ट आहेत, म्हणजे आपल्याला त्रास. आपल्याबरोबर अजून कोणाला त्रास? लाईव्ह स्टॉक. आपल्याबरोबर जनावरं असतात, शेतकऱ्याची जनावरं असतात, कोणाची पोल्ट्री असते, कोणाची फिगरी असते, कोणाची फिशरी असते. त्यांना सुद्धा बऱ्याच प्रकारचं पेस्ट त्रास देतात. पोल्ट्रीला सुद्धा बरेच इंजेक्शन द्यावे लागतात, डोस द्यावे लागतात, बरोबर आहे की नाही? किंवा तुम्ही हॉर्स असेल, घोडा असतील तुमच्याकडे, घोड्यांवर गोचिडा असतात, जनावरांना गोचिडा असतात. अशा अनेक, म्हणजे पेस्ट हा फक्त इट इज नॉट ओनली फॉर ॲग्रिकल्चरल क्रॉप बट इट इज फॉर ह्युमन अँड इट्स बिलॉंगिंग. आपल्या अवतीभोवती सगळ्याला ते त्रासदायक देते. फार तुम्ही शोभिवंत झाडं जरी कोणतीत लावली तरी त्याच्यावर लोकरी मावा पडेल किंवा काही पडेल, लाईक दॅट. सो दॅट इज पेस्ट. किंवा दुसऱ्या भाषेत त्याला काय सांगणार? अन ऑर्गॅनिझम दॅट डॅमेजेस द इकॉनॉमिक अँड फिजिकल वेलबिईंग ऑफ मॅन. मनुष्यापुरता जर विचार केला तर आपला इकॉनॉमिक लॉस होतो आणि आपला शारीरिक, फिजिकल सुद्धा. आता पहा, कोरोना व्हायरस हा एक पेस्ट आहे, हा व्हायरस आहे. हा त्रासदायकच ठरला, सगळं जग नतमस्तक झाले त्याच्यामुळे, आणि प्रचंड मोठी हानी, इकॉनॉमिक, आर्थिक खूप खूप मोठा लॉस झालेला आहे त्याचा. तर ही झाली पेस्टची डेफिनेशन. काय? एनी ऑर्गॅनिझम हुज पॉप्युलेशन इन्क्रीजेस टू सच अन एक्सटेंट दॅट इट कॉजेस इकॉनॉमिक लॉस टू क्रॉप्स अँड हेल्थ हॅझार्ड टू मॅन अँड हिज लाईफस्टाईल. बऱ्याच वेळा डिफाईन एक्सप्लेनसाठी विचारलं जातं. आता आपल्याला पुढचा त्याच्यातलाच पॉईंट पाहायचा आहे, टाइप्स ऑफ पेस्ट. पेस्टचे प्रकार. आता बरेच प्रकार आहेत. पहा, आपल्याला 3च शिकायचे त्याच्यामध्ये, आपल्याला 3च शिकायचे. पहिले ॲग्रिकल्चरल पेस्ट, म्हणजे पिकांवर असणारे उपद्रवी कीटक. काय? पेस्ट ऑन ॲग्रिकल्चरल क्रॉप विच डॅमेज क्रॉप. म्हणजे ॲग्रिकल्चरच्या याच्यावर जे काही पेस्ट असतात त्याला ॲग्रिकल्चरल पेस्ट म्हणतात तुम्ही. आता पहा, आपल्याकडे कांदा, बटाटा, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका, सगळ्या प्रकारचे फ्रूट्स, कलिंगड असेल, तुमचं पेरू असेल, बनाना असतील, चिकू असतील, पपई असतील. नंतर इकडे फ्रूट प्लांट्समध्ये टोबॅ इकडे बटाटा असेल, वांगी असतील, ऑल दॅट वन, व्हॉट एव्हर वी ईट दॅट ऑल आर इन्फेस्टेड बाय व्हेरियस टाइप्स ऑफ पेस्ट. कोणकोणते? पहा, फॉलिएज फीडर, म्हणजे पहा, ज्वारीचे जी ताटाला पानं येतात ते त्या पानांना खाणारे असतात. तुम्ही ग्रास हॉपर घ्या, तुडतुडे, किंवा लीफ हॉपर घ्या. ग्रास हॉपर म्हणजे नाकतोडे, लीफ हॉपर म्हणजे तुडतुडे, पानांवर बारीक 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 उडणारे तुडतुडे असतात. हे सगळे काय करतात? ही बारीक बारीक पानं खातात. सेमी लूपर म्हणजे अशी आळी असते, पहा, ती चालताना सरळ नाही चालत. ती कशी चालते? असा लूप तयार करते बा आळी. एरंड माहिती आहे तुम्हाला? एरंड्याच्या याच्यावर बऱ्याच प्रकारे असते. किंवा लिंबाचं, आपल्याकडे जे लिंबू खातो आपण, सध्या सी व्हिटॅमिन त्याच्यात जे असते, त्या लिंबावर सुद्धा असा एक लार्वा असतो, त्याला सेमी लूपर असं म्हटलं जातं. चालताना तो सरळ नाही चालत, असा लूप करतो. ऍक्च्युअल सेमी लूपर एरंडावर असतं, त्याला कॅस्टर सेमी लूपर असं म्हणतात. चालताना बऱ्याच आळ्या अशा चालतात म्हणून ते सेमी लूपर, ते सुद्धा पानं खातात. लीफ कटर, बरेच लीफ असे असतात त्यांचे माउथ पार्ट स्ट्रॉंग राहतात, ते कट करतात लीफ, त्याला लीफ कटर असं म्हटलं जातं. लीफ रोलर्स, काही काय करतात,
ते पान जे आहे पान, त्या पानाला काय करतात असं रोल, समजा हे पान असेल तर त्याला असं चिटकवलं जातं असं आणि असं रोल केलं जातं आणि त्याच्यात एग वगैरे केलं जातं. आता असे जर रोलिंग केलं तर त्या प्लांटचं फोटोसिंथेसिस वगैरे कमी होऊन इकॉनॉमिक लॉस होतो त्याचा. म्हणजे ह्याला फोलिएज फीडर रोलर असं म्हटलं जातं. नंतर काही काय करतात सॅपसकर. सॅपसकर म्हणजे काय, समजा ही वनस्पती तिचं खोडी किंवा पान असेल, त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्यांच्यामध्ये पिअर्सिंग अँड सकिंग टाईपचे माउथ पार्ट्स असतात. जसं डास आपल्या याच्यामध्ये सोंड घालतो रक्त पितो, तसं ते पिअर्स करतात त्यांची सोंड त्याच्यामध्ये आणि त्या वनस्पतीतला जो अर्क आहे आतला तो सगळा पिऊन घेतात. तुम्ही सांगा जर तो अर्क त्या वनस्पतीतला एक कीटकच पिऊन घेतली तर तो पानांपर्यंत जाणार नाही, फळांपर्यंत जाणार नाही, तिचं पोषण न होता कुपोषण होईल. त्याला सॅपसकर म्हणतात. कॉटन, कपाशी माहिती तुम्हाला, कपाशीवर रेड कॉटन बघ असतो, तो सगळा ज्यूस ते लिंट मधला ज्यूस सक करतो आणि कपाशीचं उत्पन्न चांगले येत नाही. ऍफिड्स, मावा, काळ्या प्रकारचे बारीक 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 किडे. तुम्ही जर करडईची भाजी पाहिली तर करडईच्या भाजीवर काळे पीक किडे असतात, त्याला मावा ऍफिड्स म्हणतात. किंवा माइट्स, बऱ्याच प्रकारच्या अशा छोट्या छोट्या माइट्स असतात ओचिड सारख्या, म्हणजे त्या सुद्धा सक करतात. हे सगळे सॅप सकर ज्यूस सक करतात वनस्पतींमधला. नंतर काही स्टेम बोरर राहतात, बोर करतात. फ्रूट बोरर राहतात. वांग्याचं फळ आपण घेताना, वांग घेताना डायरेक्ट घेतो का, निवडून घेतो का, तर त्याला कुठं कीड नाही लागली पाहिजे. बोर खाताना आपण डायरेक्ट बोर खाणारच नाही, थोडंसं शबरीसारखं कट करून पाहतो पण त्याच्यामध्ये आतमध्ये काय आहे का काय. एक मिनिट, मला आले का, दिसतोय का तिथे, कंटिन्यू आहे ना, कंटिन्यू. तर या ठिकाणी बोरस म्हणजे ज्वारला असतो, बाजरीला असतो, ऊसाला असतो. आंबा जो आहे ना, आंब्याच्या मध्ये भिरूड असतो, मोठा असा किडा असतो, असा दाखवतो मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. भिरूड तो काय करतो, आंब्याच्या खोडात एंट्री करतो आणि खोडात एंट्री केलं का फांद्यांमध्ये जाऊन तो आतमध्ये सगळं मोठमोठी बिळं करून आतमधला सगळं खाऊन टाकतो आणि जर मोठे इन्फेस्टेशन झालं तर ते आंबा वाळून जातो. त्याला मँगोस्टीन मराठीत भिरूड म्हणतात. किंवा ब्रिंजल मी सांगितलं तुम्हाला, बेर, बोरीचं झाड, बोरीचं फ्रूट. आणि पोलन फीडर, पोलन म्हणजे बाजरी माहिती आहे तुम्हाला, बाजरीचं जे कणीस असतं ना त्या कणसावर फुलोरा येतो, तो फुलोरा खाणारा एक बीटल असतो, त्याला ब्लिस्टर बीटल असं म्हणतात. तर हे झाले, मी थोडक्यात उदाहरण दिलं, अशा अनेक आहेत ॲग्रिकल्चरवर असणारे, पण थोडक्यात आपण पाहिलेले त्याचे टाईप्स पाहिले, कोणकोणत्या प्रकारचे ते त्रास देतं, डॅमेज करतं. दॅट इज द ॲग्रिकल्चरल pest, means the pest which found on agriculture, it is called as agricultural pest. त्याचे आपण एक्झाम्पल सुद्धा पाहिलेले. पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं स्टोअर्ड ग्रेन पेस्ट. आता स्टोअर्ड ग्रेन पेस्ट म्हणजे काय, आपण तयार केलेली ज्वारी, बाजरी, मका, गहू, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य, हे काय असतात, हे आपण स्टोअर करून ठेवतो. स्टोअर केल्यानंतर जर तुम्ही त्याची प्रिकॉशन नाही घेतली तर 4-6 महिन्यांनी त्याला सगळी कीड लागलेली असते. त्याला म्हटलं जातं स्टोअर्ड ग्रेन पेस्ट. द पेस्ट विच इन्फेक्ट द स्टोअर्ड ग्रेन, इट इज कॉल्ड ॲज स्टोअर्ड ग्रेन पेस्ट. डॅमेज टू स्टोअर्ड ग्रेन, काय व्हीट असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, बार्ली असेल, वेगवेगळ्या प्रकारचे डाळी असतील, कडधान्य असतील, ऑल दीज आर डॅमेज्ड बाय व्हेरियस टाइप्स ऑफ द बीटल्स, विविल्स. आता पल्स बीटल माहिती ना, भुंगा लागतो तो. राईस विविल, तांदळामध्ये असणारा लाल प्रकारचा किडा. रेड फ्लावर बीटल, काही सोन किडा आहे. नंतर रोडेल्स. आता हे झाले बारीक. उंदीर सुद्धा बेकार असतो स्टोअर ग्रेन पेस्टला. उंदीर काय करतो, शेंगा खातो किंवा आपली जी स्टोअर केलेली कोठे असतात त्याला बीळ पाडतो आणि नासधूस जास्त करतो. सो आता ते काय करतात, हे झाले त्यांचे एक्झाम्पल पाहिले. आता डॅमेज कसे करतात, नुकसान कसं होतं बा, इन्सेक्ट स्पॉइल द स्टोअर्ड ग्रेन, नाश करतात. अँड रेंडर देम अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन. जर गव्हाला कीड लागली, फार डाळीला कीड लागली, आपण खाऊ का, नाही खाणार. ह्युमन कन्झम्पशन साठी ते वापरात येत नाही. नंतर सोविंग पर्पजेस, असा एखाद्या हरभऱ्याला कीड लागली, गव्हाला कीड लागली, तुम्ही तो पेरणार का. अनफिट फॉर सोईंग पर्पजेस, अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन, म्हणजे हा फार मोठा इकॉनॉमिक लॉस होतो आपला त्या कडधान्य. जवळपास जगभरामध्ये 7 ते 10% एवढे स्टोअर ग्रेन ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्टनी काय केले जातात, स्टोअर ग्रेननी डॅमेज केले जातात.
हा झाला दुसरा प्रकार, याला म्हटलं जातं स्टोअर्ड ग्रेन पेस्ट. आणि तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो व्हेटरनरी पेस्ट. आता व्हेटरनरी पेस्ट म्हणजे काय, आपल्या शेतकरी जे असतात, शेतकरी किंवा तुम्ही आम्ही कुत्रा मांजर हे पाळतो, बरोबर की नाही, किंवा कॅटल्स असतात आपल्याकडे, गाय बैल म्हैस, बरोबर, यांना सुद्धा जसं आपल्याला डास चावतो त्यांना डास चावतात, बरोबर आहे की नाही, आपल्याला बेडबग ढेकून चावतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे माइट्स टिक्स गोचिड असतात, बरोबर आहे की नाही. ह्याच्या पलीकडे बरेच कीटक त्यांना त्रास देतात, म्हणजे विच डॅमेज द डोमेस्टिक ॲनिमल्स अँड लाईव्ह स्टॉक. चिकन असेल, पोल्ट्रीला सुद्धा त्रास होतो, हॉर्सेस घोडा कॅटल्स वेगवेगळे. त्याच्यामध्ये मेन प्रकार आहे ब्लड सकिंग इन्सेक्ट, रक्त शोषण करणारे फ्लीज असतात, पिसू. पिसू माहिती तुम्हाला उंदराला असते, बरोबर आहे, कोंबड्यांना सुद्धा काही बर्ड्सला सुद्धा फ्लीज असतात, लाईस काही वो असतात, बग्स त्यांच्यामध्ये सुद्धा बग्स असतात, मॉस्किटो जसं आपल्याला चावतो डास तसं त्यांनाही चावतो, स्टबल फ्लाईज घोड्याला बऱ्याच प्रकारे त्रास देतात, हॉर्न फ्लाईज, हे सगळे एक्टो पॅरासाइट वरून हल्ला करतात शरीरावर, ब्लड सकिंग मॅक्झिमम. गोमाशी सुद्धा आहे बघा. तर असे भरपूर आहेत ज्यांना ॲनिमल्स हे पेस्ट ॲनिमल्सला त्रास देतात, जंगली ॲनिमल्सला सुद्धा त्रास देतात, डोमेस्टिक ॲनिमल्सला सुद्धा त्रास देतात. ह्यांना सगळे व्हेटरनरी पेस्ट म्हणतात. लार्वा ऑफ ऑक्स ऑर्बल फ्लायचे एक एक्झाम्पल अजून पाहूया. ऑक्स ऑर्बल फ्लाईज तिचा एक लार्वा असतो. तो लार्वा काय करतो माहिती का, समजा तो घोडा वगैरे असेल, बैल असेल, तर त्याच्या स्किनला तो बोर करतो. ती फिमेल जी आहे ती काय करते, त्यांच्या स्किनवर एग लेइंग करते केसांमध्ये, आणि एग एकदा हॅच झाले का ती आळी बाहेर येते, आणि ती आळी काय करते, त्या स्किनला बोर करते, स्किनमधून आतमध्ये एंट्री करते. एकदा का ती आतमध्ये गेली की ती संपूर्ण ते जे मांस आहे ना, मांसला खायला सुरुवात करते. म्हणजे ऑक्स ऑर्बल फ्लाईज फ्लेश इन कॅटल्स, ते फ्लेशला तर, आणि मग अशा प्रकारे ब्लिडिंग वगैरे होऊन त्यांना जनावरांना सुद्धा त्रास होतो. तर हा आपला पहिला टॉपिक आपण पाहिलाय, काय, अन इंट्रोडक्शन टू पेस्ट. पेस्ट म्हणजे काय, एनी स्पेसिस ऑफ अन ॲनिमल्स ऑर प्लांट विच कॅन डॅमेज टू क्रॉप्स, मॅन अँड लाईव्ह स्टॉक, बरोबर आहे की नाही. इकॉनॉमिक लॉस होतो, फिजिकल लॉस होतो, बऱ्याच प्रकारचा लॉस होतो त्या ठिकाणी, त्याला पेस्ट असं म्हटलं जातं. पेस्टचे 3 प्रकार पाहिले, ॲग्रिकल्चरल पेस्ट, स्टोअर्ड ग्रेन पेस्ट आणि व्हेटरनरी पेस्ट. त्याचे एक्झाम्पल पाहिलेत आपण, बरोबर. आता पुढचा जो लेक्चर आहे त्याला आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, वेगवेगळे जे ॲग्रिकल्चरल पेस्ट त्यांची लाईफ सायकल आणि नेचर ऑफ डॅमेज. तर आपण आता या ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू एव्हरीवन.